रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आणि आता त्यांचा उमेदवारी अर्ज भरला जाईल तेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित असतील। हा अर्ज भरण्यासाठी ते रत्नागिरीत दाखल झालेले आहेत। विनायक राऊतांवर त्यांनी निशाणा साधलेला आहे। भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले राऊत यावेळी 2.5 लाखाच्या मताधिक्याने पडतील असा दावाच प्रमोद सावंत यांनी केलाय। खूप वर्षांनी ही जागा भाजपला मिळाली आहे, त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमळ फुलेल असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय। आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि एनडीए अलायन्सचे सगळे पार्टनर यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि राष्ट्रीय पक्षाचा धन्यवाद पण म्हणतोय। खूप वर्षांनी पहिल्या वेळी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळालेली आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे, कार्यकर्ते ज्या जोमाने काम करतात। मी दोनदा या ठिकाणी येऊन गेलो आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नानं पहिल्या वेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या लोकसभा मतदारसंघातून कमळ फुलेल याचा मला विश्वास आहे। त्यावेळी जे भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवरती जे निवडून आलेले विनायक राऊत यांनी 2.5 लाखाचा सोडा, मला तर वाटतं की 2.5 लाखाच्या मार्जिनने पडतील असा विश्वास आहे।